पाणीपुरीवाले काका. गट्टू, चिंकी आणि हरी शाळेच्या सुट्टीमध्ये गप्पा मारत होते. अरे मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, शाळेच्या बाहेर एक नवीन पाणीपुरीवाले काका आलेत. त्यांची पाणीपुरी खूप टेस्टी आहे. तेवढ्यात तिथे बंटी सुद्धा येतो. अरे हो, त्यांची पाणीपुरी तर मी सुद्धा खाल्लीये. खूप टेस्टी आहे ती. हो, पण आम्ही तर नाही खाल्ली. हो बंटी, पण ती पाणीपुरी एवढी टेस्टी आहे. अगं विचारू नकोस चिंकी, एकदम बेस्ट पाणीपुरी असते त्यांची. तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करताय की माझीही इच्छा होतीये की मी त्यांची पाणीपुरी खावी. गट्टू, आज आपण त्यांची पाणीपुरी खायला जाऊया. अरे नाही नाही चिंकी, विसरलीस, आईने आपल्याला हे बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय. हे हेल्दी नसतं ना. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. आई नाही म्हणालीये. चल, काही हरकत नाही, आपण नाही खायची पाणीपुरी. मग वर्ग पुन्हा सुरू होतो. सगळेजण अभ्यास करू लागतात. शाळा सुटल्यानंतर गट्टू, चिंकी आणि हरी सोबतच घरी चालले होते की त्यांना तेवढ्यात बंटी पाणीपुरी खाताना दिसतो. अरे हा तर बंटी आहे. हा तर काकांची स्पेशल पाणीपुरी खातोय. गट्टू, चिंकी, चला ना आपणही खाऊ. असं वाटतंय काकांनी आज खूप छान पाणीपुरी बनवलीये. वास इथपर्यंत येतोय. चला ना जाऊया. नाही रे हरी, आम्ही दोघं नाही खाणार. पण तुला जर खायचं असेल तो खा, आम्ही इथेच थांबतो. अच्छा ठीक आहे गट्टू. मग हरी आणि बंटी आनंदाने पाणीपुरी खाऊ लागतात. वाह, काय टेस्ट आहे. काका काका, अजून स्पायसी बनवा ना. बंटी आणि हरीला खाताना पाहून गट्टू आणि चिंकीचंही मन होऊ लागलं. गट्टू बघ ना, त्यांना बघून असं वाटतंय की पाणीपुरी खरंच खूप मस्त आहे. माझी इच्छा होतीये गट्टू. हो चिंकी, इच्छा तर माझी होतीये. पण सांग, आपण काय करायचं? तेवढ्यात पाणीपुरीवाले काका गट्टू, चिंकीला असं उदास बघून म्हणतात. अरे काय झालं मुलांनो, का तुम्ही खात नाही आहात बरं? तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही का? नाही नाही काका, आम्हाला तर खूप आवडते. पण आमच्या आईने बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय, कारण त्यामुळे आमची तब्येत बिघडू शकते ना. अरे हे मला अगोदर का नाही सांगितलं? माझी पाणीपुरी खूप हेल्दी आहे. गट्टू आणि चिंकी काकांचं बोलणं ऐकून बुचकळत पडतात. काय हेल्दी? पण असं कसं होऊ शकतं? हो काका, पाणीपुरी हेल्दी कशी असू शकते? मुलांनो, या ज्या पाणीपुऱ्या आहेत या 100% रव्यापासून बनल्यात, ज्या खूप हेल्दी असतात. आणि त्यासोबतच मी फिल्टरचं पाणी वापरतो हे चटपटीत पाणी बनवायला. एवढंच नाही, मी माझ्या शेतातली ताजी आणि ऑर्गॅनिक भाजीच वापरतो. त्यामुळे माझी पाणीपुरी एकदम हेल्दी आहे. ही खाऊन तुमची तब्येत अजिबात खराब व्हायची नाही. काकांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि मग तेही हरी आणि बंटी सोबत पाणीपुरी खातात. खरं बोललास बंटी तू. काकांसारखी पाणीपुरी दुसरं कोणीच नाही बनवत. हो, खरंच मजाच आली. पाणीपुरी खाऊन गट्टू आणि चिंकी घरी गेले आणि आईला सुद्धा हेल्दी पाणीपुरी बद्दल सांगितलं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हो, आणि हे लक्षात ठेवा की हेल्दी असली तरी सुद्धा रोज रोज पाणीपुरी खायची नाहीये. ओके मुलांनो? ओके आई. गट्टू, चिंकी पाणीपुरी खाऊन एवढे खुश होते की ते आईचं बोलणं नीट ऐकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे मिळून पुन्हा पाणीपुरी खाण्यासाठी जातात. चला चला, आज परत पाणीपुरी खाऊया. चला चला. अरे पण आपल्याला रोज रोज पाणीपुरी नाही खाल्ली पाहिजे मित्रांनो. अरे पण असं का? काकांनीच सांगितलं होतं ना की त्यांची पाणीपुरी एकदम हेल्दी असते. मग काय प्रॉब्लेम असू शकतो? मग सगळी मुलं मिळून काकांकडे जातात आणि पाणीपुरी खातात. असाच एक आठवडा होतो आणि मुलं रोज रोज काकांकडे जातात. मुलांनो, असं वाटतंय की माझ्या बनवलेल्या पाणीपुऱ्या तुम्हाला खूप आवडल्यात. हो काका, बरोबर बोललात. मी तर रोज तुमच्या पाणीपुरीची वाट बघत असतो. हो काका, मी तर दिवसभर तुमची पाणीपुरी खाऊ शकते. हा, ही गोष्ट खरी आहे की माझी पाणीपुरी हेल्दी आहे, पण शेवटी आहे पाणीपुरी ना. पण असं का काका?
तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्ही हेल्दी पाणीपुरी बनवता. ती तुमच्या बाकीच्या हेल्दी खाण्याची जागा घेऊ शकत नाही. अच्छा मला एक सांगा, इथून घरी गेल्यानंतर कोण कोण तुमच्यापैकी पोटभर लंच करतं? ओ, माझं पोट तर तुमची पाणीपुरी खाऊन पूर्ण भरून जातं. तरी मी दुपारी जेवू शकत नाही. हो, मी सुद्धा. मीही. आणि मीही. पाहिलेत मुलांनो, हेच तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही रोज रोज एवढी पाणीपुरी खाल तर तुम्ही जेवण व्यवस्थित करणार नाही आणि तुमच्या त्यामुळे हेल्थला नुकसान पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला पाणीपुरी तर खाल्ली पाहिजे, पण एका लिमिट मध्ये. कळलं मुलांनो? हो काका, बरोबर बोलताय. मलाही तुमचं म्हणणं कळलंय काका. ठीक आहे, आता आम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेला पाणीपुरी खाऊ आणि बाकीच्या दिवशी पोटभर जेवण करू. हा, पण त्या 2 वेळेमध्ये आम्ही खूप साऱ्या पाणीपुरी खाऊ. सगळी मुलं आणि पाणीपुरीवाले काका बंटीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. आणि मीही तुमच्यासाठी खूप टेस्टी पाणीपुरी बनवून ठेवेल मुलांनो. ओके काका. मग गट्टू चिंकी आठवड्यातून 2 वेळेला काकांकडे पाणीपुरी खायला जायचे आणि खूप एन्जॉय करायचे. अशामुळे त्यांची तब्येतही ठीक होती आणि ते टेस्टी पाणीपुरीचा आनंदही घेऊ शकत होते. मदर्स डे आणि मम्मीचं टॉर्चर. एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांनो, मम्मीला त्रास देऊ नका. खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला. ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत. तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला, शाळेत जायचं आहे ना. मम्मी, फक्त 5 मिनिट थांब. पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही. चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी, पप्पा कसे ऍडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाहीत. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाहीतर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे. चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाईन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे. तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे. सारखे तेच बोलवायला लावू नका. चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले. तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण 3 जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल? ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे. आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात. आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ? नाही नाही, ती आपला विचार करत नाही. मग आपण का तिचा विचार करायचा? मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉलमध्येच उभी होती. आलात तुम्ही? मम्मी कुठे आहे?
हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे ती घरी नाहीये का? अरे तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी, आम्ही तर पायी चालत आलो आहोत, आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला, पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता. यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली, पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी, मम्मी कधी येईल? आजी, मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बराच वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळच झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज तर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्डने सांगितले की मुले घरी निघाली आहेत. त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्डने सांगितले की मुले घरीच गेली आहेत तेव्हा मी पण घरी यायला निघाली, पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. फळं, भाज्या आणि पिझ्झा बर्गर. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे. या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशू आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे. दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे. पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही. आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो. पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल. पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत. एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं. हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल. आईने प्रेमाने समजावल्यावर हिमानीला आईचं बोलणं कळलं. ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही. नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार. आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं. असेच काही दिवस निघून गेलेत. हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला. एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं. हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही? थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते. असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली. काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले. मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहित नाही की 2 अधिक 2 किती होतात. हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये? असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस. नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात. मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? त्यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना, हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून. बघितलंस, डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझेही डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं. पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो.
आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला.